हॅलो एव्हरीवन, उद्या आहे प्रज्ञांचा दुसरा वाढदिवस. प्रज्ञांची सकाळची सुरुवात एका छोट्याशा सरप्राईजने व्हावी अशी माझी खूप इच्छा होती. पण एक प्रॉब्लेम होता. सकाळी उठल्यापासून प्रज्ञान एकही मिनटं मला सोडत नाही. त्यामुळे सकाळी डेकोरेशन करणं तर अशक्य होतं. म्हणून मी ठरवलं रात्रीच सगळी तयारी करून ठेवायची. त्याचे फेवरेट टॉईज, त्याला गिफ्टमध्ये आलेली स्कूटर आणि त्याच्यासाठी घेतलेली सायकल आणि थोडंफार बलूनचं डेकोरेशन छान असं व्यवस्थित सजवून ठेवलं होतं. मंकी त्याचा फेवरेट टॉय आहे, तर म्हटलं त्याच्या केकच्या बाजूला तो असेल तर त्याला खूप आवडेल, म्हणून त्याला पण ठेवलं. सगळं रेडी करून आता फक्त 2 नंबरचा बलून आहे, हा फक्त मला सकाळी येऊन इथे ठेवायचं होतं. बाकी तर ऑलमोस्ट मी सगळं रेडी करून ठेवलं होतं. चला तर आता प्रज्ञांचे सकाळचे रिॲक्शन बघू. प्रज्ञांचे रिॲक्शन बघून तुम्हाला समजलंच असेल त्याला किती छान वाटत होतं. त्याला तर सगळ्यात जास्त मजा आली ती त्या बलूनसोबत खेळण्यात आणि त्या बलून बघण्यातच. पण त्याला हे माहीतच नव्हतं की संध्याकाळी तर याच्यापेक्षा मोठं डेकोरेशन असणार आहे. मला हे पाहून आनंद होत होता की माझी रात्रीची मेहनत काही वाया गेली नाही. असं छान छोटंसं डेकोरेशन होतं, तर पण त्याला तेही खूप आवडलं आणि छान त्याने केक कट केला, छान एन्जॉय केलं. त्यानंतर सुरू झाली संध्याकाळच्या वाढदिवसाची तयारी. डेकोरेशन करण्यासाठी दादा आले होते. त्यांना आम्ही सांगितलं होतं प्रज्ञांच्या बड्डेसाठी असं डेकोरेशन करून द्या आणि त्यांनी खरंच खूप सुंदर डेकोरेशन केलं. आम्हाला तर ते खूप आवडलं. छोट्याशा जागेत आणि छान असं व्यवस्थित खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं आणि तितकाच सुंदर असा केक होता. जसा मी सांगितलं तसाच सेम बनवून दिला होता. असं छोटंसं छान असं प्रज्ञांचं बड्डे सेलिब्रेशन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.